लातूरचे कपडे लंडन मध्ये मिळतील तुम्हाला, त्यामुळे लंडन मध्ये जाऊन शर्ट घेऊ नका, नाही तर पुन्हा परत आला आणि इथे मेड इन लातूर असं होईल होत. आणि जवळपास 1000 महिलांना काम तिथे मिळणार आहे. ते पण काम आता सुरू होत आहे. म्हणजे रोजगारी मिळेल, मशीन्स त्याला मिळतील, त्या मशीनवर त्या काम डिझाईन त्याला दिलं जाईल. त्यासाठी फक्त शिवून कपड्यामध्ये आणि त्याच्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये मका, हे जे आपल्याला पर्यायी पीक आपल्या भागामध्ये आता मोठ्या प्रमाणात येत आहे, तर मक्यावरून आधारित ग्लुकोज तयार करायचं आपल्याला. साखर, ग्लुकोज असते ना साखर, ते तयार करण्याचं काम, ते पण प्रकल्प आपण हातामध्ये घेतलेला आहे. आणि याच्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये रोजगार हा इथे निर्माण होणार आहे. म्हणजे हे आता जे हातात घेतलेली काम आहेत, आणखी अनेक अशा प्रकारचे उद्योग या शहरामध्ये आपण आणणार आहोत. मित्रो, यापेक्षा अधिक तेव्हा जो ऊस आपण गेल्या हंगामामध्ये घातला, त्या ऊसाचा अंतिम दर हा 1275 रुपये पर मेट्रिक टन हा निर्णय संचालक मंडळाने घेतलेला आहे. आणि तो निर्णय मला तुम्हाला सांगायला सांगितलेला आहे. त्यामुळे मी संचालक मंडळाचं अभिनंदन करेन की मराठवाड्यामध्ये आणि आतापर्यंत जे काही आपण भाव दिले त्याच्या उच्चांकी भाव आहे. पहिल्यांदा 1275 रुपयाचा भाव देण्याचं काम मांजरा कारखान्याने केलेलं आहे. म्हणजे एक नवं पाऊल आपण पुढे टाकतोय. आणि आता जो ऊस हा गणित हंगाम ज्याचा आता शुभारंभ केला, हा जो ऊस तुम्ही आता उद्या देणार आहात कारखान्याला, याचा जो ऍडव्हान्स किती द्यायचा याचाही निर्णय त्यांनी घेतलेला आहे. आणि हा ऍडव्हान्स 1200 रुपयाचा राहील. आता कोणतं पॅनल आणायचं? देशाचे कृषी मंत्री आणि लोकप्रिय नेते माननीय शरदरावजी पवार, इतर सर्व प्रतिष्ठित मान्यवर, विद्यापीठाचे कृषी विभागातले आणि पशुसंवर्धन विभागातले सर्व अधिकारी मित्र, हे प्रदर्शन भरवण्यामध्ये रात्रंदिवस ज्या सर्व उपस्थित शेतकरी बंधू आणि भगिनी, त्यांच्या चरणी मी नतमस्तक होतो. त्यांच्या आशीर्वादानं